रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 6. आत्मसंयमन योग. भाग 4. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमानसमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्. शुद्ध पवित्र प्रदेशी आपले आसन घालावे. प्रारंभी दर्भ, त्यावर मृगचर्म व त्यावर धूत वस्त्र घालावे आणि ते फार उंच किंवा फार सखल असू नये. तरी विशेषे आता बोलिजेल, परी ते अनुभवे उपेगा जाईल. म्हणून तैसे एक लागेल स्थान पहावे, जेथ आराणुकेचेनी कोडे बैसलिया उठो नावडे. वैराग्यासी दुणी व चढे देखिलिया जे. जो संती वसविला ठावो, संतोषासी सावावो. मना होय उत्साहो धैर्याचा, अभ्यासूची आपण यापे करी. हृदयाते अनुभववरी, ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जया आड जाता पार्था, तपश्चर्या मनोरथा. पाखांडिया ही आस्था समूळ होय, स्वभावे वाटे येता. जरी वर पडा जाहला अवचिता, तरी सकामोही परी मागवता निघो विसरे. ऐसेनी राहत याते राहावी, भ्रमत याते बैसवी. थापटुनी चेववी विरक्ती ते, हे राज्यवर सांडिजे. मग निवांतात येथेची असिजे. ऐसे शृंगारिया ही उपजे देखत खेओ. जे येणे माने बरवंट आणि तैसेची अति चोखट. जेथ अधिष्ठान प्रगट डोळा दिसे आणि कही एक पहावे. जे साधकी वसते होवावे आणि जनाचेनी पायरवे रोळेची ना. जेथ अमृताचेनी पाडे मुळाही सकट गोडे. जोडती दाटे झाडे सदा फळती, पाऊला पाऊला उदके. वर्षा काळा विन अति चोखे, निर्झरे का विशेखे सुलभे जेथ. हा आतपुही अळूमाळू, जाणीजे तरी शीतळू. पवनू अति निश्चळू मंद झुळके. बहुत करोनी निशब्द, दाट न रिघे श्वापद. शुकहन षटपद ते उते नाही. तरी आत्ताच तुला सविस्तर सांगण्यात येईल. प्रत्यक्ष साधना करून अनुभव घेतला तर उपयोगी होईल. यासाठी साधनेला योग्य असे स्थान पाहणे आवश्यक आहे. त्या पवित्र स्थानावर सुख शांती मिळविण्यासाठी बसल्यानंतर तेथून उठावेसे वाटू नये आणि ते स्थान पाहता क्षणी वैराग्य दुप्पट वाढावे. जेथे संतांनी वास्तव्य केले आहे तेथे संतोष वाढण्यास मदत होते. जेथे मनाला धैर्याचा उत्साह प्राप्त होतो तेथील पवित्र वातावरण आपणाकडून साधना करून घेते. अनुभव हृदयाला माळ घालते. अशी रम्यपणाची थोरवी ज्या ठिकाणी अखंड आहे, हे अर्जुना, त्या स्थानावर सहज जरी गेला तरी देखील नास्तिकाला देखील साधना करावी अशी मनापासून इच्छा होते. आपल्या वाटेने चालत असता जर कोणी अचानक त्या ठिकाणी आला आणि तो विषयासक्त असला तरी देखील ते रमणीय स्थान पाहून तो घरी जाण्याचे विसरतो. असे पवित्र रमणीय स्थान न राहणाऱ्यास देखील राहावयास लावते. भटकंती करणाऱ्यास एके ठिकाणी बसविते आणि वैराग्याला थापटी मारून जागृत करते. हे पवित्र स्थान पाहिल्यावर आपल्या राज्याचा त्याग करावा, येथे निवांत राहावे असे शृंगारप्रिय विलासी राजाला देखील वाटावे. याप्रमाणे जे स्थान अत्यंत रमणीय आहे तसे ते अतिशय परम पवित्र आहे. त्या ठिकाणी डोळ्यांना प्रत्यक्ष परब्रह्माचे दर्शन होते. या स्थानाचे आणखी एक लक्षण पाहावे. त्या स्थानी साधकाने साधना केलेली असावी. फक्त प्रपंचात रममाण झालेल्या लोकांची तेथे ये जा नसावी. या स्थानात अमृतासमान मुळासह गोड असणारी फळे देणारी दाट झाडे पसरली आहेत. या स्थानात पावला पावलावर जल आहे. ते पावसाळ्यात देखील शुद्ध असते. असे शुद्ध पाण्याचे निर्मल झरे विशेष करून पाणी काढण्यास सुलभ असावेत. जेथे सूर्याचे ऊन देखील शीतल सौम्य असावे. कदाचित स्वच्छ ऊन पडले तरी त्यापासून ताप होऊ नये.
वारा देखील शांत असून मंद झुळका येत असाव्यात. ते स्थान बहुत करून निशब्द असावे. तेथे हिंस्र पशूंचा प्रवेश नसावा. आवाज करणारे पोपट व इकडे तिकडे फिरणारे भ्रमर नसावेत. पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे, कवणे एके वेळे बैसे तरी कोकिळही हो का. निरंतर नाही तरी आली गेली काही, हो तू का मयुरेही आम्ही ना न म्हणू. परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा, तेथ निगूढ मठ होवावा का शिवालय. दोही माझी आवडे ते, जे मानले होय चित्ते, बहुत करुणी एकांते बैसीजे गा. म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पाहावे, राहेल तेथ रचावे आसन ऐसे. वरी चोखट मृगसेवडी, माझी धूत वस्त्राची घडी, तळवटी अमोडी कुशांकुर. सकोमल सरिसे सुबद्ध राहती आपैसे, एक पाडे तैसे ओजा घाली. परी सावियाची उंच होईल, तरी आंगहन डोलेल, नीच तरी पावेल भूमी दोषू. म्हणून तैसे न करावे, समभावे धरावे, हे बहु असो होवावे आसन ऐसे. ज्या ठिकाणी जलाशयाजवळ राहणारे हंस, 2-4 चक्रवाक पक्षी आणि एखादे वेळेस एखादा कोकिळ येऊन बसलेला चालेल. नेहमी नाही, परंतु अधूनमधून काही दिवस मोर आले गेले तरी चालतील. आमची त्याला ना नाही. परंतु हे अर्जुना, असले स्थान अवश्यही शोधून ठेवावे, की त्या ठिकाणी एखादा गुप्त मठ अथवा शिवालय असावे. या दोन्हींपैकी जे आवडेल आणि चित्ताला सुयोग्य वाटेल असे असावे. विशेष करून त्या ठिकाणी एकांतात बसून साधना करता यावी, म्हणून तसे पवित्र स्थान आहे की नाही हे पाहावे. तेथे मन एकाग्र होते की नाही हे पाहावे. मन एकाग्र व शांत होत असेल तर अशा प्रकारचे आसन तयार करावे. तळात साग्र कोवळे दर्भ घालावे व त्यावर शुद्ध कृष्णाजीन घालून त्यावर धूतवस्त्राची घडी घालावी. ते दर्भ कोवळे सारखे आणि सहजपणे एके ठिकाणी राहील अशा उत्तम प्रकारे अंथरलेले असावे. ते आसन जमिनीपासून फार उंच झाले तर शरीर हलू लागेल. तसेच ते आसन जर फारच खाली झाले तर जमिनीतील दगड, माती, कृमी, कीटक यांच्या संसर्गाने साधनेमध्ये दोष निर्माण होतील. म्हणून आसन उंच अथवा सखल असू नये. समप्रमाणाचे आसन तयार करावे. आता हे वर्णन पुरे. सारांश म्हणजे योग्य प्रकारे आसन करावे. तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रियक्रियः, उपविश्यासने युञ्जात योगमात्मविशुद्धये. त्या आसनावर बसून मनाला एकाग्र करावे, चित्ताच्या आणि इंद्रियांच्या क्रियांना वश करावे आणि अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाची साधना सुरू करावी. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभवीजे. जेथ स्मरतेनी आदरे, सबाह्य सात्विके भरे, जव काठिण्य वीरे अहंभावाचे. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ऐसे ऐक्य हे सहजे, फावे तव तव राहिजे. मग तेणेची बोधे बैसीजे आसनावरी. आता अंगाते अंगवरी, पवनाते पवनु धरी. ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. प्रवृत्ती मागवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे. आघवे अभ्यासू सरे बैसत खेओ. मुद्रेची प्रौढी ऐशी, तेची सांगिजेल आता परियेसी. तरी उरुया जगनासी जडोनी घाली. चरणतळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी. सुगटी ते गाडी संचरीपा, सव्यतो तळी ठेविजे. तेणे शिवणी मध्ये पिढीजे, वरी बैसे तो सहजे वामचरणू. उद मेंढ्र आतवती, चारी अंगुळे निगुती. तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया. माझी अंगुळ एक निगे, तेथ टांचेचेनी उत्तर भागे. नेहटीजे वरी अंगे पेललेनी.
उचलिले का नेणिजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेणेची माने मग शरीर संचू पार्था अशेष ही सर्वथा पाशणीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेथ पानू आंतुले कडे ओहोटो लागे त्या आसनावर बसून मन एकाग्र करावे आणि सद्गुरूंचे विनम्र भावे स्मरण करून आत्मानंदाचा अनुभव घ्यावयास सुरुवात करावी. सद्गुरूंचे अत्यंत आदराने स्मरण करू लागलो की अंतर्बाह्य अष्टसात्विक भाव दाटून येतात आणि अहंकार विरळ होत जातो. विषयांचा विसर पडतो. बाह्य गोष्टींत रममाण होणाऱ्या इंद्रियांची धाव कमी होते. अंतःकरणात मन हळूहळू विलीन होऊ लागते. अंतःकरण व मनाचे ऐक्य होईपर्यंत स्थिर राहावे. मग ऐक्य झालेल्या जाणीवेने आसनावरती बसलेले असावे. अशा जाणीवेच्या आसनावर बसल्यानंतर अंगच अंगाला सावरते. प्राणवायू प्राणवायूला धारण करतो आणि अनुभवाचा उदय होऊ लागतो. त्या ठिकाणी कर्म करण्याची प्रवृत्ती मागे फिरून समाधी अलीकडे येते. आसनावर बसल्यानंतर जणू काही सर्व अभ्यास संपून जातो. आसन मुद्रेचे महत्त्व अशा प्रकारचे आहे. तेच आता सांगत आहे. तरी त्याचे श्रवण कर. पोटऱ्या मांड्यास लावून आसन घालावे. दोन्ही पायांच्या टाचा वर कराव्यात आणि आधारचक्ररूपी वृक्षाच्या बुडाशी असलेल्या गुदस्थानाचे शिवणीपाशी दोन्ही टाचा घट्ट व स्थिर कराव्यात. उजव्या पायाची टाच खाली घालावी व टाचेने शिवणीचा मध्यभाग दाबावा. म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो. गुद आणि शिस्न यामध्ये 4 बोटे जागा असते. त्यापैकी 1.5 बोट वर व 1.5 बोट खाली जागा सोडून मध्ये जी 1 बोट जागा राहते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या वरच्या बाजूने आपले अंग तोलून धरून घट्ट दाबावे. शरीर उचललेले न कळेल अशा तऱ्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा आणि त्याच प्रकारे दोन्ही घोटे उचलून धरावेत. अर्जुना, मग हे शरीर घोट्याच्या माथ्यावर आधाराशिवाय स्वतः सिद्ध राहते. अर्जुना, हे मूळबंधाचे लक्षण जाणून घे. याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. अशा प्रकारे आधारचक्रावर वज्रासनाची मुद्रा पडते आणि खालचा मार्ग बंद पडला म्हणजे अपानवायू आतल्या आत वर सरकू लागतो. समं काय शिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. शरीराचा मधला भाग, मस्तक, मान तमाम सरळ रेषेत अचल ठेवून स्थिर व्हावे आणि आपल्या नाकाच्या शेंड्याकडे दृष्टी ठेवून अन्य दिशांकडे न पाहता योगाभ्यास करावा. तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे बाहुमूळी दिसे थोरी व आली माझी उभारलेनी दंडे शिरकमळ होय गाढे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तया दिठी राहोनी आंतुलेकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाओ पडे नासाग्र पिठी ऐसे आंतूच्या आंतूची रचे बाहेरी मागुते न वचे म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेची होय. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी हे चाड सरे आघवी आपैसया. मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाढी होऊन नेहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधू जो आरोपे तो जालंधरू म्हणिपे पंडू कुमरा नाभी वरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशू स्वाधिष्ठानावरी चिले काठी नाभी स्थान तळवटी बंधू पडे किरीटी
ओढिया ना तो, ऐसी शरीरा बाहेरली कडे, अभ्यासाची पाखर पडे, तवा तू त्राय मोडे मनोधर्माची. नंतर सहजच डाव्या पायावर दोन्ही हात तृणाकार करून ठेवावे. त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. उंचावलेल्या दंडाकार खांद्यामुळे शिरकमल दोन खांद्यांत घट्ट राहते. मग डोळ्यांच्या पापण्या हळूहळू मिटू लागतात. वरची पापणी खाली येते व खालची पापणी खालीच विकसित होते. त्यावेळी डोळ्यांची अर्धी उघडलेली व अर्धी मिटलेली अशी दृष्टी होते. दृष्टी ही आतल्या आत अंतर्मुख होऊनही स्वतःच्या इच्छेने बाहेर पाऊल टाकते आणि नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते. अर्धोन्मिलित स्थितीमध्ये अर्धी दृष्टी आतच राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही. म्हणून अर्धीच दृष्टी नाकाच्या शेंड्याच्या ठिकाणी स्थिर राहते. आता दिशांची भेट घ्यावी म्हणजे चोहीकडे पाहावे अथवा रूपाची वाट पाहावी. रूप या विषयाकडे धाव घ्यावी ही इच्छा सहजच नाहीशी होते. मग कंठ संकुचित होत जातो. हनुवटी कंठाच्या हाडावर घट्ट बसते. ती जादा बळकट होऊन छातीवर दाब येतो. हे अर्जुना, त्या हनुवटीच्या खाली गळ्याची घाटी दिसेनाशी होते. अशा प्रकारे हनुवटीचा गळ्यावर जो बंध निर्माण होतो त्याला जालधर बंध असे म्हणतात. ओढियाणा बंध बेंबीवर पुष्ट होतो. पोट खपाटीला जाऊन छोटे होते आणि हृदयकमळ आतमध्ये विकसित होते. यामुळे स्वाधिष्ठान चक्राच्या वरच्या बाजूला आणि बेंबीच्या खालच्या भागाला जो बंध पडतो त्याला ओढियाणा बंध असे म्हणतात. अशा प्रकाराने शरीराच्या बाहेर योग अभ्यासाची छाया पसरते. त्यावेळी आतील मनाच्या चंचलतेच्या संस्काराचा जोर नाहीसा होतो.